हॅलो, नमस्कार मंडळी. मी श्रेयास लाडमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करते. आज मी सांगणार आहे मानलेल्या बहिणीबद्दल. असं म्हणतात ना, की रक्ताच्या नात्यांपेक्षा मानलेली नाती ही खूप जास्त प्रेमळ असतात, आधार देणारी असतात किंवा आपल्याला समजून घेणारी अशी असतात. अशी एक व्यक्ती माझ्या आयुष्यात देखील आहे. मला कोणी सख्खी बहीण नाहीये, पण जी आहे तिला मी खरंच खूप मानते. ती कोणी माझी कलीग्स नाहीये किंवा माझ्या रिलेटिव्ह मधली नाहीये. ती एक मराठी युट्यूबर आहे. अमेरिकेचा हा तिचा मराठी युट्यूब चॅनल आहे. जो की ती अमेरिकेमध्ये राहून आपल्या मराठी बोलीभाषेमध्ये तिथली सर्व प्रकारची माहिती सांगत असते. खूप छान प्रकारे ती तो चॅनल हाताळते. ती ज्या ठिकाणी फिरायला जाते त्या ठिकाणची संपूर्ण माहिती ती गोळा करून आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करते. हो, मी गौरी सागरकर देशमुख यांच्याबद्दलच सांगते. असं म्हणतात ना, की थोडासा कोणी नाही, पण आपल्या आयुष्यामध्ये योग्य ते मार्गदर्शन करणारी किंवा आपल्याला समजून सांगणारी अशी एखादी व्यक्ती आपल्या आयुष्यात असणं खूप गरजेचं असतं. ज्यांच्या मार्गदर्शनामुळे आपल्या आयुष्यात घडामोडी घडून येतात ना, त्यांचा उल्लेख किंवा त्यांचं व्यक्तिमत्व असं 4 शब्दांमध्ये खरंच नाही मांडता येत. खरं तर माझी खूप इच्छा आहे तिला एकदा तरी भेटण्याची. पण ती कधी शक्य होईल असं वाटत नाही. कारण त्यामागचं कारण म्हणजे की तिचं मूळ गाव सातारा आहे आणि ती राहते अमेरिका मिनेसोटा या राज्यामध्ये आणि मी इथे मुंबईला. त्यामुळे हा नाईलाज असल्यामुळे मला तिचे आभार असं या व्हिडिओच्या माध्यमातून मानावे लागताय. दुसरी गोष्ट सांगायचं म्हणजे की लहानपणापासून ते आतापर्यंत आपल्या शिकवण्यात आलेल्या बऱ्याच अशा गोष्टी, त्यांचे जे विचार जे आपण आचरणात आणलेत, अशा थोर पुरुषांना आपण पुस्तकात किंवा फोटोमध्येच पाहिले असेल, नाही का? बरं इतरांचं माहिती नाही, पण गौरीताईकडून बऱ्याच अशा गोष्टी आपल्याला शिकायला भेटतात. ती ज्या ठिकाणी फिरायला जाते ना, त्या ठिकाणची संपूर्ण माहिती जी आपल्यापर्यंत गोळा करून सांगण्याचा प्रयत्न करते ना, त्यामध्ये असं वाटतं की ती नेहमी आपल्याला काही ना काही महत्त्वाचं असं सांगत असते किंवा शिकवण्याचा काहीतरी प्रयत्न करत असते. नवीन-नवीन ठिकाणं दाखवण्याचा प्रयत्न करते. तिच्या अशा मार्गदर्शनामुळे मी माझ्या वागणुकीमध्ये काही बदल करून आणले. ते म्हणजे असे, की कोणतंही पाऊल उचलण्याआधी आपण आपलं मन शांत ठेवून त्या गोष्टींचा विचार करणं खूप महत्त्वाचं आहे. अ, उदाहरणार्थ एखादा व्यक्ती, समोरचा व्यक्ती जर आपल्यासोबत चिड-चिड करून बोलत असेल ना आणि आपल्याला त्याचं प्रत्युत्तर करायचं असेल, तर सर्वात आधी आपलं मन शांत ठेवून आपल्याला त्या व्यक्तीचं उत्तर देता आलं पाहिजे. त्यानंतरची गोष्ट म्हणजे आपल्या चेहऱ्यावरती एक कायम अशी स्मित हास्य असायला हवं. आपल्या चेहऱ्यावरती स्मित हास्य असल्यामुळे समोरच्या व्यक्तीचा किंवा आपला जास्त प्रमाणात असा मानसिक ताण कमी होतो, वेदना कमी होतात. ह्या सर्व गोष्टी मी ताईकडून शिकली आहे. त्यानंतर सर्वात महत्त्वाची गोष्ट सांगायची म्हणजे आपल्या जवळ असलेल्या प्रामाणिक नात्यांपेक्षा दुसरी मोठी गोष्ट कोणतीच असू शकत नाही. ताईची एक गोष्ट मला पटते, ती म्हणजे अशी की माणसाने पैशाने मोठं होण्यापेक्षा माणसाने माणुसकीने मोठं व्हावं. कारण की पैसा हा माणसाच्या फक्त गरजा पूर्ण करू शकतो. पण माणुसकी ही आपली ओळख वाढवते, आपल्याला सर्वांशी प्रेमाने राहायला शिकवते आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याजवळ असलेल्या माणुसकीमुळे ना अनेक माणसे आपल्याशी जोडली जातात. तीच खरी श्रीमंती आणि ही गोष्ट खरी आहे, की आजकालच्या जनरेशनमध्ये माणसाने पैशाला महत्त्व देण्यापेक्षा माणसाने माणुसकीला महत्त्व देणं खूप गरजेचं आहे. तिचा हा स्वभाव सर्वांना खूप आवडतो. तिचा एकदा व्हिडिओ अपलोड झाला ना, की तो मग संपू नये, त्या व्हिडिओचा एंड होऊ नये किंवा तो व्हिडिओ सारखा-सारखा ऐकतच राहावा, हेच सारखं वाटत राहतं. पण ते शक्य नसल्यामुळे मग तिच्या पुढच्या व्हिडिओची वाट देखील तितक्याच आतुरतेने पाहावी लागते. एवढे छान असतात तिचे व्हिडिओज किंवा तिने दिलेली माहिती. ती ज्या ठिकाणी फिरायला वगैरे जाते ना, की त्या ठिकाणची संपूर्ण बाजारपेठ असेल किंवा स्कूलचं काही इन्फॉर्मेशन असेल किंवा तिचं घराच्या मागचं पुढचं बॅकयार्ड, फ्रंट यार्ड असेल किंवा आता रिसेंटली ती मेक्सिकोमध्ये गेली आहे. न्यूयॉर्कला गेली होती. अमेरिका पूर्ण आपल्याला तिने फिरवून दाखवली. अ, त्यामुळे असं वाटतं, की आपल्याला तिथे जायची गरजच नाहीये. आपण घरी बसून सर्व गोष्टी आपण बघू शकतो, ऐकू शकतो, तिथली माहिती आपण काढू शकतो. ह्या सगळ्या गोष्टी ताईमुळे आपल्याला पॉसिबल झाल्या मला तरी असं वाटतं. गौरी ताईचा व्हिडिओ माझ्या चॅनलवरती बनवण्याचा उद्देश हा एकच आहे, तो म्हणजे की ताईच्या अशा मार्गदर्शनामुळे मला माझ्या व्हिडिओजला सुरुवात करता आली. 4 लोकांसमोर बोलण्यासाठीची मला भीती वाटत होती, ती भीती माझ्या मनातून नाहीशी झाली.
तिचं म्हणणं असं आहे की कॅमेरा समोर कसं बोललं पाहिजे किंवा इतर लोकांसमोर एखादी माहिती कशी मांडता आली पाहिजे किंवा आपण एखाद्या ठिकाणी ज्यावेळी फिरायला जातो त्यावेळी त्या ठिकाणची माहिती आपण लोकांपर्यंत पोहोचवण्याआधी ती आपल्याला थोडीफार माहिती पाहिजे. अ, तर त्यासाठीही थोडासा अभ्यास करणं तितकंच महत्वाचं आहे. मग ती तुम्ही माहिती कुठूनही गोळा करता. Google असेल किंवा तुमची पुस्तकं असतील, त्या सगळ्याचं वाचन करणं देखील तितकं महत्वाचं आहे. तर ह्या सर्व गोष्टी मी ताईकडून शिकून घेतल्या. तर अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्या ताईकडून आपल्याला शिकायला भेटतात, ऐकायला भेटतात. तर तुम्हाला अशा व्हिडिओ आवडत असतील तर तुम्ही नक्की तिच्या अ, अमेरिकेचा या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, ज्यामुळे तुम्हाला तिचे व्हिडिओ वारंवार सर्व व्हिडिओ तुम्हाला दिसत जातील. अ, तर असा होता माझा हा व्हिडिओला सुरुवात करण्याआधीचा एक छोटासा प्रवास. तुम्हाला तो कसा वाटला? आवडला असेल तर नक्की कमेंट्स करून मला सांगा. अ, अजून एक गोष्ट मला सांगायची ती म्हणजे अशी की ज्यांच्या मार्गदर्शनामुळे आपण आपल्या स्वतःमध्ये काही बदल करून आणतो ना किंवा आपल्या जगण्याला एखादं चांगलं वळण लावतो ना, तर अशा लोकांची जाणीव आपल्या स्वतःला वारंवार करत राहणं खूप गरजेचं आहे. अशामुळे काय होतं की आपण ज्या ठिकाणी शिफ्टिंग करतो किंवा आपण नवीन ठिकाणी जातो ना, त्यावेळी त्यावेळी बोलतात ना, काही लोकांच्या ज्या सवयी आपण स्वतःला लावून घेतो, त्या सवयी आपल्याला लागत नाहीत. आपल्याला सारख्या अशा लोकांची जाणीव होत राहते, की नाही आपल्याला ह्या लोकांकडून काहीतरी शिकून घ्यायचंय. आपल्याला दुसऱ्यांमुळे आपल्या स्वतःच्या वागणुकीमध्ये बदल करून आणायचे नाहीयेत. वाईट बदल आणायचे नाहीयेत. तर अशी जाणीव सारखी होत राहिली ना, की आपलं वळण, आपली वागणूक लोकांपर्यंत चांगल्या वागणुकी आपल्या दिसून येतात. तर हा होता एक माझा छोटासा प्रवास. तुम्हाला कसा वाटला हा प्रवास? किंवा तुम्हाला ही माहिती कशी वाटली ताईबद्दलची सांगितलेली? जर आवडली असेल तर नक्की तुम्ही कमेंट्स करा. आणि जर हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर मला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. थँक